संत रविदास तार्किक दृष्टिकोन आणि बोध. चॅप्टर 1 व्यक्तिगत. रविदास असे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, पण उत्तर भारतात आणि संत रविदास यांनी रचलेल्या साहित्यात त्यांनी स्वतः आपले नाव रविदास सांगितले आहे. संत रविदास यांना महाराष्ट्रात रोहिदास म्हणून ओळखले जाते. हा त्यांच्या नावाचा स्थानिक उच्चार आणि सांस्कृतिक संदर्भाशी संबंधित आहे. संत रविदास हे 15व्या-16व्या शतकातील भक्ती चळवळीतील एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळील सीर गोवर्धनपूर येथे चर्मकार समाजात झाला. त्यांच्या जन्मस्थानाला आता श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात रोहिदास हे नाव त्यांच्या मूळ नाव रविदासचे स्थानिक रूप आहे. भारताच्या विविध भागात त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, जसे की उत्तर प्रदेशात रविदास, पंजाबात रैदास, बंगालमध्ये रुईदास आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रोहिदास किंवा काही ठिकाणी रोहितदास असे सांगितले जाते. मराठी भाषेत रविदासचा उच्चार सुलभतेसाठी आणि स्थानिक बोलीच्या प्रभावामुळे रोहिदास असा झाला. त्यांचा जन्म माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी झाला, त्यामुळे त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले. त्यांनी जातिभेद, अस्पृश्यता यासारख्या सामाजिक कुरीतीविरुद्ध कार्य केले. त्यांनी निर्गुण भक्तीचा प्रसार केला आणि सर्व मानव समान असल्याचा संदेश दिला. महाराष्ट्रात संत रोहिदास यांचे विचार आणि भक्ती चळवळीतील योगदान विशेषतः वारकरी संप्रदाय आणि सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या भक्तिपर कविता आणि दोहे जशी की मन चंगा तो कोठवते मी गंगा आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त माघ पौर्णिमा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भजन कीर्तन आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजित केले जाते. संत रविदास यांच्या वडिलांचे नाव संतोखदास आणि आईचे नाव कळसादेवी होते. त्यांचे वडील चर्मकार समाजाचे होते आणि चप्पल बनवण्याचा व्यवसाय करत होते. संत रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ सीर गोवर्धनपूर येथे चर्मकार कुटुंबात झाला. संत रविदास यांचा जन्म आणि मृत्यू तारखाबद्दल इतिहासात स्पष्ट नोंदी नाहीत, परंतु परंपरेनुसार त्यांचा जन्म 1398 ते 1440 दरम्यान आणि मृत्यू 1518 ते 1520च्या दरम्यान झाला असे मानले जाते. त्यांच्या जयंतीचे उत्सव माघ पौर्णिमेला साजरे केले जातात. जसे रविदास मोठे होऊ लागले तसे वडिलांनी त्यांना आपले खानदानी जोडे बनवायचे काम शिकवायला सुरू केले. जोडे तयार करणे व इतर कामे त्यांनी आदराने शिकून घेतली व लवकरच ते त्यात निपुण झाले. मोठे झाल्यानंतर त्यांनी याच व्यवसायाला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून निवडले. ते आपले काम प्रेमाने, परिश्रम घेऊन सेवाभावाने करत होते. ग्राहकाशी प्रेमाने, विनम्रतेने वागत होते. त्यामुळे त्यांचे काम व स्वभाव सर्वांना आवडू लागला. लोकांना त्यांना भेटण्याची ओढ लागे. त्यांचे हात कामात घर असायचे, मन आणि वाणी मात्र भजनात तल्लीन असे. त्यामुळे त्यांचे कर्मस्थळ एखाद्या मंदिराप्रमाणे दैवतेची अनुभूती देत होते. दररोज जी कमाई होई ती ईश्वराचा प्रसाद म्हणून ते घेत होते. त्यांचा जास्त मिळाल्याचा ना आनंद असायचा, ना कमी मिळाल्याची निराशा. तक्रार करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. ईश्वराची इच्छा समजून कृपा मानून जे मिळेल त्यात ते आनंद मानत होते. स्वतःच्या भविष्याच्या बाबतीत त्यांना असुरक्षितता वाटत नव्हती. आपल्या कमाईतील मोठा हिस्सा ते साधू संतांच्या सेवेत खर्च करत होते. ते कर्मयोगाप्रमाणे संतुलित जीवन जगणारे भक्त होते. रविदास यांना लहानपणापासून भजन कीर्तन आणि अध्यात्माची आवड होती. ते परोपकारी आणि दयाळू स्वभावाचे होते आणि साधू संतांची सेवा करण्यात त्यांना विशेष आनंद मिळत. त्यांनी आपल्या गुरु पंडित शारदानंद यांच्याकडे शिक्षण घेतले. पंडित शारदानंद यांनी रविदास यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीची प्रशंसा केली आणि त्यांना आपल्या पाठशाळेत शिक्षण दिले. नंतर रविदास यांचे शिक्षण त्यांच्या बालपणात वाराणसी येथील सीर गोवर्धनपूर गावात सुरू झाले. पंडित
शारदानंद हे त्याकाळी प्रख्यात शिक्षक होते. रविदास हे हुशार आणि जिज्ञासू होते. त्यांनी गुरूंनी शिकवलेल्या गोष्टीपेक्षा अधिक ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता दाखवली. त्याकाळी चर्मकार समाजात जन्मलेल्या व्यक्तींना शिक्षण घेण्यासाठी सामाजिक अडथळ्यांचा सामना करावा लागत असे. तरीही रविदास यांना पंडित शारदानंद यांनी आपल्या पाठशाळेत शिक्षणाची संधी दिली. त्यांनी धार्मिक ग्रंथ, भक्ती साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. विशेषतः त्यांना भक्ती चळवळीची गाढ प्रभाव होता आणि त्यांनी निर्गुण भक्ती आत्मसात केली. रविदास यांनी औपचारिक शिक्षणाबरोबरच अनुभवातून आणि साधू संतांच्या सहवासातूनही बरेच काही शिकले. लहानपणापासून त्यांना भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक चिंतनाची आवड होती. त्यामुळे त्यांचे शिक्षण केवळ शालेय अभ्यासापुरते मर्यादित न राहता आध्यात्मिक आणि सामाजिक जागरूकतेच्या दिशेने विस्तारले. त्यांनी आपल्या कविता आणि भजनामधून सामाजिक समता, भक्ती आणि आत्मज्ञान यांचा प्रसार केला, जे त्यांच्या शिक्षणाच्या आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा परिणाम होता. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे लग्न लोणादेवी यांच्याशी झाले आणि त्यांना विजयदास नावाचा मुलगा झाला. संत रविदास आणि त्यांचे वडील संतोखदास यांच्यातील मतभेद प्रामुख्याने त्यांच्या जीवनशैली आणि विचारसरणीतील फरकामुळे झाले. रविदास यांना लहानपणापासून आध्यात्मिकता, भक्ती आणि निर्गुण उपासनेकडे ओढ होती. ते भजन, कीर्तन आणि साधू संतांच्या सहवासात रममाण होत. या उलट त्यांचे वडील संतोखदास हे चप्पल बनवण्याच्या आणि दुरुस्तीचा पारंपरिक व्यवसाय करत होते आणि त्यांना रविदास यांनी हाच व्यवसाय पुढे चालवावा अशी अपेक्षा होती. संतोखदास यांना रविदास यांचे सतत भक्ती आणि आध्यात्मिक कार्यात गुंतणे पसंत नव्हते, कारण त्यांना वाटत होते की यामुळे कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण होणार नाहीत. त्यांनी आपल्या कविता आणि भजनामधून समानतेचा संदेश दिला, ज्यामुळे त्या काळी उच्चवर्णीय समाजात असंतोष निर्माण झाला. संतोखदास यांना रविदास यांचे हे बंडखोर विचार आणि सामाजिक सुधारणेचे प्रयत्न धोकादायक वाटत होते, कारण यामुळे कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागू शकत होते. संतोखदास हे चप्पल बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेले होते, ज्यामुळे कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य टिकून होते. रविदास यांनी मात्र या व्यवसायापेक्षा भक्ती आणि सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. ते गरजूंना मोफत चप्पल देत किंवा त्यांचे पैसे स्वीकारत नसत. त्यामुळे संतोखदास यांना राग येत असे. त्यांना वाटत होते की रविदास यांनी कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. काही कथानुसार संतोखदास यांनी रविदास यांना त्यांच्या भक्तीच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना व्यवसायात लक्ष घालण्यास सांगितले. परंतु रविदास यांनी आपले आध्यात्मिक मार्ग सोडला नाही. त्यांनी आपल्या वडिलांचा आदर राखला, परंतु त्यांच्या विचाराशी जुळवून घेण्याऐवजी आपल्या भक्ती आणि सामाजिक सुधारणेच्या कार्याला प्राधान्य दिले. या मतभेदामुळे रविदास आणि त्यांचे वडील यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला. असे म्हटले जाते की रविदास यांनी स्वतंत्रपणे आपले आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी घर सोडले होते, ज्यामुळे त्यांचे वडील नाराज झाले. तथापि रविदास यांनी आपल्या भक्ती आणि सामाजिक समानतेच्या संदेशाने आपले कार्य पुढे चालू ठेवले आणि पुढे जाऊन त्यांना संत म्हणून मान्यता मिळाली. यांनी आपले जीवन भक्ती आणि समाज सुधारण्यासाठी समर्पित केले, ज्याची सुरुवात त्यांच्या बालपणापासूनच झाली. रविदास सुरुवातीपासूनच अध्यात्मिकच्या व धार्मिकतेच्या नावावर समाजात पसरलेल्या असत्यावर घाव घालत. उदाहरणार्थ, त्या काळी धर्माचे अज्ञानी व अहंकारी मठाधीशांनी असे असत्य पसरवले होते की तथाकथित निम्न कुळात जन्म घेतलेल्या लोकांना ज्ञानाचा व भक्तीचा अधिकार नसतो. हे अधिकार फक्त कुलश्रेष्ठात जन्म घेतलेल्या लोकांना व ब्राह्मणांनाच असतो. संन्यास मार्गावरून जाणाऱ्या लोकांनी असे असत्य पसरवले की प्रपंचामध्ये अडकून भक्ती करता येत नाही. गृहस्थी पायाची बेडी आहे. ईश्वराला प्राप्त करायचे असेल तर यांचा त्याग करून वैराग्य धारण करा व गृहस्थी सोडून संन्यासी व्हायला हवे. या व्यतिरिक्त असे असत्य पसरवले की आधी कमावले पाहिजे, जीवन चांगल्या प्रकारे जगायला पाहिजे. प्रापंचिक लोकांमध्येही चुकीची विचारधारा निर्माण होऊ नये
त्या आधारे ते भक्ती न करण्याचा कारणे शोधू नये. रविदासांनी सर्व धारणा चुकीच्या ठरवल्या. त्यांनी ना उच्च कुळात जन्म घेतला, ना चर्मकार सोडले, ना प्रपंच सोडला, ना भक्ती करण्यासाठी म्हातारपणाची वाट बघितली, ना संन्यास घेतला, तरीसुद्धा ते महान आत्मसाक्षात्कारी संत व श्रेष्ठ आध्यात्मिक गुरु झाले. समाजात पसरलेल्या गैरसमजी, अज्ञान, अंधविश्वास दूर करून प्रत्येक वर्गातील व वर्गाच्या लोकांना भक्तिमार्गाशी जोडणे, ईश्वराच्या प्रेमात रंगवून टाकणे हेच त्यांच्या जीवनाचे कार्य होते. लहानपणापासून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या दिव्यगुणाचा प्रकाश आजूबाजूच्या समाजात पसरू लागला. रविदासांचे आचरण प्रपंच व संन्यास याच्यातील पूल बनले. त्यांचे अनुसरण करून प्रपंचात राहूनही आदर्श भूमिका निभावता येऊ लागली असती व आध्यात्मिक पातळीवर जाता आले असते. रविदास स्वच्छ कर्मयोगी होते. त्यांनी आपल्या कर्मालाच योग्य केले होते. संत रविदास, आमचे कामच आमचे पूजा करणे आहे. वेगळी भक्ती करण्याची आम्हाला गरज नाही. कर्म व पूजा एकच आहे. साकार व निराकार एकच आहे. या सर्वामागची समज योग्य असेल व त्या समाजाचे अनुसरण वर्तणुकीत येत असेल तर संसार व संन्यास एकच आहे. संत रविदास आणि संत कबीर हे दोन्ही भक्ती चळवळीतील प्रमुख संत होते आणि त्यांच्यात आध्यात्मिक आणि वैचारिक स्तरावर घनिष्ठ संबंध होते. दोघेही वाराणसी येथे राहत होते आणि त्यांनी निर्गुण भक्ती आणि सामाजिक समतेचा प्रसार केला. असे मानले जाते की संत रविदास हे कबीर यांचे गुरु होते आणि परंपरानुसार कबीर यांनी रविदास यांच्याकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेतले. रविदास यांनी निर्गुण भक्ती आणि सामाजिक समानतेचा जो संदेश दिला तो कबीर यांच्या दोह्यामध्ये आणि विचारसरणीतही दिसून येतो. रविदास यांनी कबीर यांना आत्मध्यान, भक्ती आणि समाजातील जातीभेद दूर करण्याच्या विचाराने प्रेरित केले. कबीर यांनी रविदास यांचा आदर केला आणि त्यांच्या शिकवणींचा प्रभाव त्यांच्या रचनांमध्ये दिसतो. रविदास आणि कबीर दोघेही सामाजिक भेदभाव आणि जातीप्रथेच्या विरोधात होते. त्यांच्या अनुभवामधील समानता आणि सामाजिक समान विचारसरणी यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघेही आपल्या कविता आणि भजनामधून साध्या भाषेत सामान्य जनतेला आध्यात्मिक आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला. रविदास आणि कबीर हे दोघेही वाराणसीतील राहत असल्यामुळे त्यांच्या भेटी आणि संवाद घडण्याची शक्यता मोठी आहे. काही कथांनुसार ते एकमेकांसोबत भजन कीर्तन सहभागी होत आणि आध्यात्मिक चर्चा करत. त्यांच्या संवादातून निर्गुण भक्तीचा, तत्वांचा प्रसार आणि समाज सुधारणेच्या विचारांना बळ मिळाले. काही कथांमध्ये असेही सांगितले जाते की रविदास आणि कबीर यांनी एकमेकांच्या रचनांचा आदर केला आणि काही वेळा एकमेकांच्या काव्यांचा प्रभाव त्यांच्या रचनांमध्ये दिसून येतो. रविदास आणि कबीर यांनी एकत्रितपणे भक्ती चळवळीला दिशा दिली. त्यांनी धर्माच्या कर्मकांडांना आणि पंडित पुरोहितांच्या मक्तेदारीला आव्हान दिले. त्यांच्या संवादामुळे सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापकपणे लोकांपर्यंत पोहोचला. रविदास यांच्या बेगमपरा या समानतेच्या संकल्पनेचा प्रभाव कबीर यांच्या दोह्यामध्ये दिसतो, जिथे ते सर्व मानवांना समान मानण्याचा संदेश देतात. शीख परंपरेत रविदास आणि कबीर यांच्या भजनाचा समावेश गुरुग्रंथ साहिबमध्ये आहे, ज्यामुळे त्यांच्या विचारसरणीतील परस्पर संवाद स्पष्ट होते. रविदास यांचे 40 आणि कबीर यांचे काही दोहे गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, जे त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाचे प्रतीक आहे. रविदास आणि कबीर यांच्यातील परस्पर संवाद हा गुरु-शिष्य संबंध, समान विचारसरणी आणि एकमेकांच्या आध्यात्मिक कार्याला प्रोत्साहन देण्याचा होता. त्यांच्या भेटी आणि संवादांनी भक्ती चळवळीला बळकटी दिली आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेला. संत रविदास यांच्या दोह्यांचा समावेश शीख धर्माच्या पवित्र गुरुग्रंथ साहिबमध्ये केला गेला आहे, ज्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. गुरुग्रंथ साहिबमध्ये संत रविदास यांच्या 40 शब्द समाविष्ट आहेत. यांना शीख परंपरेत शब्द असे संबोधले जाते, जे राग आधारित रचनांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. या
रविदास यांनी निर्गुण भक्ती, सामाजिक समानता, आत्मज्ञान आणि कर्मकांड या संदर्भात विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या रचनांमध्ये बेगमपुरा यासारख्या संकल्पना आहेत, ज्या जातभेद आणि सामाजिक विषमतेपासून मुक्त समाजाचे स्वप्न दर्शवतात. गुरु ग्रंथ साहिबाचे संकलन गुरु अर्जुनदेव यांनी 1604 मध्ये केले. त्यांनी विविध संतांच्या रचनांचा समावेश केला, ज्यामध्ये रविदास, कबीर, नामदेव आणि इतर भक्तिसंतांचा समावेश आहे. रविदास यांच्या रचनांचा समावेश त्यांच्या आध्यात्मिक खोली आणि शीख तत्त्वज्ञानाशी सुसंगत विचारामुळे झाला. रविदास यांचे शब्द प्रामुख्याने राग सोरठ, राग धनासरी, राग गौरी, राग बिलावल आणि इतर रागांमध्ये संकलित केले गेले आहेत. हे शब्द गुरु ग्रंथ साहिबाच्या पान क्रमांक 346, 659, 694, 858 आणि इतर ठिकाणी आढळतात. रविदास यांचे शब्द साधे आणि स्पष्ट भाषेत आहेत, ज्यामुळे सामान्य लोकांना ते समजण्यास सोपे होते. त्यांच्या रचनांमध्ये भक्ती आणि सामाजिक संदेश आहे. रविदास यांना शीख परंपरेत भगत रविदास म्हणून आदराने संबोधले जाते. त्यांच्या रचनांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळणे हे त्यांच्या विचारांचे वैश्विक महत्त्व दर्शवते. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांनी रविदास यांच्या विचारांचा आदर केला आणि असे मानले जाते की गुरु नानक यांनी स्वतः रविदास यांच्या रचनांचा संग्रह केला, ज्यानंतर गुरु अर्जुन देव यांनी गुरु ग्रंथ साहिबामध्ये समाविष्ट केल्या. रविदास यांच्या रचना तोंडी परंपरेतून पुढे आल्या आणि भक्ती चळवळीच्या अनुयायांनी त्या जतन केल्या. गुरु अर्जुन देव यांनी या रचनांचे संकलन करताना त्यांची सत्यता आणि आध्यात्मिक मूल्ये तपासून त्यांना ग्रंथात स्थान दिले. रविदास यांच्या शब्दांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबाच्या भगत बानी विभागात आहे, जिथे इतर भक्तिसंतांच्या रचनांचाही समाविष्ट आहे. रविदास यांच्या शब्दांनी शीख धर्मातील भक्ती आणि सामाजिक समतेच्या तत्त्वांना बळकटी दिली. शीख धर्मातील सर्वसमावेशक तत्त्वांना पाठबळ मिळाले. आजही रविदास यांचे शब्द शीख कीर्तनामध्ये गायले जातात आणि रविदासीय समुदायात त्यांना विशेष महत्त्व आहे. संत रविदास यांच्या 40 शब्दांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबामध्ये त्यांच्या आध्यात्मिक खोलीमुळे, सामाजिक विचार आणि शीख तत्त्वज्ञानाशी सुसंगततेमुळे झाला. गुरु अर्जुन देव त्यांच्या रचनांचे संकलन करून त्या शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात समाविष्ट केल्या, ज्यामुळे रविदास यांचे विचार आणि भक्तीचा वारसा कायमस्वरूपी जतन झाला. रविदास यांच्या अनुयायांनी गुरु अर्जुन यांच्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवले असावेत. गुरु नानक देव यांनी जे रविदास यांचे समकालीन मानले जातात, रविदास यांच्या रचनांचा संग्रह केला असावा आणि हा संग्रह गुरु अर्जुन यांच्यापर्यंत पोहोचला असावा. रविदास यांचे विचार आणि भक्ती शीख धर्माच्या गुरूंनी स्वीकारले, ज्यामुळे त्यांच्या शब्दांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले. रविदास यांचे शब्द गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट करणे हे गुरु अर्जुन आणि त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाला दिलेली मान्यता दर्शवते. रविदासांचे विचार, विशेषतः निर्गुण भक्तीचे तत्त्व, शीख धर्माच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाशी जुळणारे होते. गुरु अर्जुन यांनी रविदास यांच्या रचनांचा राग आधारित संरचनेत समाविष्ट केले, ज्यामुळे त्या शीख कीर्तन परंपरेत गावल्या जाऊ लागल्या. मीराबाई आणि संत रविदास यांच्यातील भेटीविषयी ऐतिहासिक पुरावे मर्यादित असले तरी परंपरा लोककथानुसार मीराबाई यांनी रविदास यांना आपले आध्यात्मिक गुरु मानले होते. चित्तौडगडमधील मीराबाई मंदिरात रविदास यांच्या पायांचे ठसे असलेली एक छोटी छत्री आहे, जी त्यांच्या गुरुशिष्य संबंधाचे प्रतीक मानले जाते. असे सांगितले जाते की मीराबाई, जी राजपूत राजकन्या होत्या, यांनी रविदास यांच्याकडून नामदीक्षा घेतली होती. रविदास, ज्यांना त्या काळी अस्पृश्य मानले जात होते,
मीराबाई यांनी जातीच्या भेदभावाला न जुमानता रविदास यांना गुरु मानले. मीराबाई यांनी रविदास यांचा उल्लेख आपल्या एका भजनात केला आहे. सद्गुरु संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस, जिन चेतन कह्या धन भगवान रविदास. याचा अर्थ मला संत रविदास यांच्या रूपाने सद्गुरू मिळाले, ज्यामुळे माझ्या जीवनाची पूर्णता झाली. या भजनातून त्यांच्या रविदास यांच्याविषयी आदर दिसून येतो. मीराबाई यांनी रविदास यांना गुरु मानणे हे त्या काळच्या सामाजिक रूढीविरुद्ध बंड मानले गेले. रविदास यांनी समानतेचा संदेश दिला होता, जो मीराबाई यांच्या भक्ती आणि सामाजिक विचाराशी सुसंगत होता. मीराबाई यांचा जन्म 1498च्या सुमारास झाला आणि त्यांचे लग्न 1516 मध्ये मेवाडच्या राजकुमार भोजराज यांच्याशी झाले. त्या चित्तोडगड किल्ल्यातील कंवरपाडा महालात राहत होत्या. त्यांनी आपले जीवन भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीला समर्पित केले आणि स्थानिक कृष्ण मंदिरात भजन कीर्तन करत असत. रविदास हे वाराणसी येथील रहिवासी होते, परंतु भक्ती चळवळीच्या प्रसारासाठी ते विविध ठिकाणी प्रवास करत असत. काही कथांनुसार मीराबाई यांनी चित्तोडगडमधील रविदास यांची भेट घेतली असावी, जिथे त्यांनी त्यांच्याकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेतले. काही संदर्भ कथानुसार मीराबाई यांनी प्रथम कबीर यांचे सत्संग केले, जिथे त्यांनी विश्वाच्या निर्मितीविषयी आणि परमेश्वराविषयी ज्ञान मिळवले. कबीर यांनी मीराबाई यांना रविदास यांच्याकडून दीक्षा घेण्यास सांगितले. यानुसार चित्तोडगडमध्ये एका बागेत कबीर आणि रविदास सत्संग करत होते, तिथे मीराबाई यांनी दीक्षा घेतली. चित्तोडगडमधील किल्ल्यातील मीराबाई मंदिर 1449 मध्ये महाराणा कुंभा यांनी बांधले. मीराबाई यांनी याच मंदिरात श्रीकृष्णाची भक्ती केली. या मंदिराच्या बाहेरील बाजूस एक छोटी छत्री आहे, ज्यावर रविदास यांचे पायांचे ठसे कोरलेले आहेत. मीराबाई यांनी रविदास यांना गुरुंत मानल्याने त्यांच्या राजघराण्यातील सासरच्या लोकांचा विरोध वाढला. त्यांचे दीर विक्रमादित्य यांनी मीराबाई यांच्या भक्ती आणि रविदास यांच्याशी संबंध यांना आक्षेप घेतला, ज्यामुळे मीराबाई यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रविदास यांच्या रचनांचा आणि विचारांचा मीराबाई यांच्यावर प्रभाव पडला असावा. ऐतिहासिक पुराव्याऐवजी परंपरा आणि लोककथावर आधारित माहिती सूचित करते की मीराबाई यांनी रविदास यांच्या भक्ती आणि समानतेच्या विचारांना स्वीकारले. मीराबाई 1516 ते 1521 भोजराज यांच्या मृत्यूपर्यंत चित्तोडगड येथे राहिल्या. यानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या भक्तीला आणि सामाजिक वर्तनाला विरोध केला, ज्यामुळे त्या वृंदावनला गेल्या. संत रविदास यांचे लग्न लोणादेवी यांच्याशी वयाच्या 12व्या वर्षी झाले. त्यांना विजयदास नावाचा मुलगा होता. रविदास आणि लोणादेवी यांच्या कुटुंबाविषयी फारशी विस्तृत माहिती उपलब्ध नाही, परंतु विजयदास हे त्यांचे एकमेव संतती असल्याचे मानले जाते. संत रविदास यांच्या निधनाविषयी ऐतिहासिक माहिती अस्पष्ट आणि विवादास्पद आहे, कारण त्यांचे जीवनकाळ ठरवण्याबाबत एकमत नाही. रविदास यांचे निधन 1540 मध्ये वाराणसी येथे झाले. इतर काही मत आहे की त्यांचे निधन 1520 किंवा 1528 मध्ये झाले असावे, तर काही 1527चा उल्लेख करतात. काही परंपरांनुसार रविदास यांनी वयाच्या 120 वर्षापर्यंत जगल्याचा दावा केला जातो, परंतु याला ऐतिहासिक पुरावा नाही. त्यांच्या निधनाविषयी कोणतीही निश्चित कथा किंवा घटना सापडत नाही. त्यांचे निधन वाराणसीतील सीर गोवर्धनपूर येथे झाले असावे, जे त्यांचे जन्मस्थान आणि आध्यात्मिक कार्याचे केंद्र होते. रविदास यांच्या निधनाबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु परंपरानुसार त्यांनी आपले जीवन भक्ती आणि सामाजिक सुधारणांना समर्पित केले. त्यांचे निधन सातत्यपूर्ण रीतीने झाले असावे, कारण त्यांच्या जीवनातील कथांमध्ये हिंसक मृत्यू आणि हत्येचा उल्लेख आढळत नाही. रविदास यांचे अनुयायी आणि रविदासीय समुदाय यांच्या निधनाला एक आध्यात्मिक घटना मानतात. रविदास यांच्या निधनाबद्दल अजून एक स्रोत माहिती असे आहे की
संत रविदासांचा मृत्यू चित्तोडगड येथे इसवी सन 1527 झाला. चित्तोडगडमधील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले आणि त्याचवेळी कर्मठांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे. पुस्तक स्रोत सोनावणे मनोरमा शिवाजी महाराष्ट्र साहित्य पत्रिका अंक 331 पृष्ठ 45. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार आणि रचनांनी गुरुग्रंथ साहिब आणि रविदासीय धर्माच्या अमृतवाणी गुरु रविदासजी या ग्रंथातून पुढे चालू राहिले. त्यांच्या निधनानंतर वाराणसीतील श्री गुरुदास जन्मस्थान मंदिर हे त्यांच्या स्मरणार्थ आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. त्यांचे कार्य आणि भक्ती यामुळे त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांचे कार्य आणि रचनांनी त्यांना अमर केले आहे. विशेषतः गुरुग्रंथ साहिबमधील 40 शब्दामुळे आणि रविदासीय धर्माच्या स्थापनामुळे. पहिला चॅप्टर संपला. प्रतिक्रिया द्यायची असेल तर व्हॉट्सअपवर माझा नंबर 8779793567